मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 1 मार्चला आलेल्या प्रदोष व्रताविषयी आपण माहिती पाहणार आहोत. प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकर यांना समर्पित केलेले अत्यंत पवित्र व्रत आहे आणि प्रत्येक महिन्यात 2 वेळा म्हणजे शुक्ल पक्ष त्रयोदशी आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला प्रदोष व्रत हे केले जाते. जेव्हा त्रयोदशी ही रविवारी येते तेव्हा त्याला रवी प्रदोष असे म्हणतात. 1 मार्च या दिवशी फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी आहे व या दिवशी प्रदोष व्रत हे रविवारी आल्यामुळे आपण त्याला रवी प्रदोष असे म्हणत असतो. तर हे व्रत करण्याचे महत्त्व काय आहे? तर हे व्रत केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य आणि कीर्ती लाभते. सूर्यदोष, पितृदोष कमी होण्यास मदत होते. त्यानंतर घरातील अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात व भगवान शिव आणि माता पार्वतींची विशेष कृपा प्राप्त होते. मित्रांनो, हे व्रत सकाळी याविषयी आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे व व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर दिवसभर उपवास करून फलहार किंवा निर्जल व्रत करावा आणि दिवसभर आपण काही काम जरी करत असलो तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर प्रदोष काळ म्हणजे काय? तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताआधीचे 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटे याला आपण प्रदोष काळ म्हणत असतो आणि हाच काळ आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. या काळामध्ये आपल्याला पूजा करायची असते. तर भगवान शंकराच्या शिवलिंगाला पाणी, दूध, बेलपत्र अर्पण करायचे, फूल, दीप नैवेद्य दाखवायचा, शिव आरती करायची आणि प्रदोष व्रत कथा ऐकायची किंवा वाचायची. त्यानंतर मित्रांनो, ह्या व्रत करत असताना दिवसभर खोटे बोलणे टाळायचे, चिडचिड टाळायची. त्यानंतर सात्विक आहार घ्यायचा आणि मन शांत ठेवून शिवभक्ती करायची. या व्रताचे फायदे काय आहेत? तर यामुळे आपले आरोग्य सुधारते, वैवाहिक जीवन सुखी होते, संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, आर्थिक स्थैर्य येते आणि मानसिक शांतता मिळते. मित्रांनो, रवी प्रदोष व्रत हे भगवान शिवांची कृपा मिळवण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे व्रत जीवनातील संकटे दूर करून सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करते. तर तुम्हीही 1 मार्चला नक्की हे प्रदोष व्रत करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.